एक मोठी बातमी आहे। तुम्ही जर पिझ्झा खात असाल तर आता लगेच सावध व्हा। पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळलेला आहे। पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमध्ये डॉमिनोज पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा दिसून आलेला आहे। त्याची दृश्य आपण बघू शकतोय। जर हा तुकडा दिसला नसता, नजरेस पडला नसता आणि तो पोटात गेला असता तर काय, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने आपल्या कुटुंबियांसाठी काल रात्री जय गणेश साम्राज्य चौकातील डॉमिनोज पिझ्झा स्टोअर मधून पिझ्झा ऑनलाईन ऑर्डर केला होता। घडलेल्या सर्व प्रकारानंतर डॉमिनोज पिझ्झा कडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डरचे पैसे लगेच परत करण्यात आले। पण नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या डॉमिनोज पिझ्झा विरोधात अरुण कापसे हे आज पुणे जिल्हा अन्न आणि औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत। पिझ्झा आल्यानंतर मी ज्यावेळेस पिझ्झा खायला सुरुवात केली त्यावेळेस पिझ्झामध्ये पिझ्झाच्या ब्लेडचा कटरचा तुकडा त्याच्यामध्ये आढळला आणि याच्यामुळे हा माझ्या दातात अडकला होता। याच्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकत होती आणि मी हे सापडल्यानंतर डॉमिनोजच्या मॅनेजरशी फोनवर चर्चा केली तर त्यांनी पहिल्यांदा मला उडवाउडवीची उत्तरं दिली आणि मला आमच्याकडे हा ब्लेडचा तुकडा आमच्याकडे कुठलाच नाही तुटलेला, आमच्याकडे चाकू वापरत नाही, अशा पद्धतीने त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। नंतर मी जेव्हा त्याला फोटो पाठवले त्यावेळेस तो स्वतः घरी आला माझ्या आणि घरी आल्यानंतर मी माझ्याशी बोलला की नाही हे तुम्ही दाखवू नका, कोणाला करू नका, तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून ते सांगा। तर माझी एक विनंती सर्वांना की स्पाईन रोडचा जो चौक आहे डॉमिनोजचा तिथून कोणीही पिझ्झा घेऊ नये, नाहीतर याच्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।